श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा कोदरं हन्ति सतां प्रत्युः सम्भवं तदा दण्डे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे मुलारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्जसा जयाये सदा वासनामार्तकेला जयांचा रुखी सर्वदा नामकीर्ति। नमस्कार ब्रह्मचैतन्य शुका सारिके पूर्ण वैराग्यजासि वसिष्ठात्मनि ज्ञानयोगेश्वरासि कवि वाल्मीका सारिकामान्यैसा। नमस्कार अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो जया कविता महापुण्यराशि। नमस्कार समचरण सरोजं सांद्रलीलाम्बुलां जगन्नीतपाणिं मण्डलमण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयढवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कैलासराय शिवचन्द्रमौली भवदुःखहारी तुझवेन शम्भो मजपूर्णकारी। नमः पार्वतीपते हर हर महादेव। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। जय जय शंकर नमामि शंकर। प्रणाम। जय जय शंकर नमामि शंकर। जय 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 शंकर शिव सांब हरे।
अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता जय जय रघुवीर समर्थ। बारा ज्योतिर्लिंगांच्या कथा श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोत्यांना अत्यंत नम्रतापूर्वक वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। काल खरं तर आपण कशा अर्थानं कथेला सुरुवात केली बरं का। मागचा दीड अर्धा वेळ काल कथा पाहिजे, पण मागचा 1.5 दिवस काय चालू होतं तसं म्हटलं तर प्रस्तावनाच चालली होती। काय प्रस्तावना जेवढी पक्की आपली तेवढं सोपं होतं ना। नेमकं हे काय ऐकायचं हे पक्क झालं एकदा की मग ती ओढ लागते बघा। काल या आल्यानंतर त्यांनी आलेल्या मला सांगितलं मला काल जमलंच नाही आहे, चुटपुट लागणं जे आहे ना ते होतं, प्रस्तावनेनं होतं काय। आणि तुम्ही सांगू शकता बरं का मला जमलं नाही बुवा नाही सांगू शकत। हे काय ऐकायचं बरं का। यानं काय होणार आहे, यानं आपला परमार्थ हळूहळू पक्का होत जातो आणि आपला परमार्थ पक्का होत जातो याचा अर्थ काय हे कळलं तर उपयोग आहे। याचा अर्थ आपल्यावर येणारी संकट कमी होणार नाही, आपले त्रास कमी होणार नाही, पण त्या संकटांना सामोरं जायचं कसं, त्या त्रासाला सामोरं जायचं कसं याचं धैर्य आपल्यामध्ये, याची शक्ती आपल्यामध्ये। तुम्ही त्याला नाव काय द्या, मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली या आघाता निवारा, त्याला नाव काय द्या। त्याच्यामुळे त्याच्या करता हे सगळं श्रवण आलं। आणि मी काल जसं म्हणालो की मनाची मशागत कुठे होते, काल मी ते डॉक्टरचं उदाहरण दिलं आपल्याला, एक आजारी पडल्यावरती काय असतं मनाची मशागत कुठे होते ना, तर ती फक्त आणि फक्त कीर्तन प्रवचन याच्यामध्ये होते। बरं त्यात योग्यता नसते बरं का, तो समोर बसला ना याची काही
समोर उभा आहे कीर्तनकार, प्रवचनकार, त्याची योग्यता हा विषय तेवढ्या तास दीड तासाकरता नाहीच आहे. फक्त लक्षात ठेवा. कारण तो फार तर फार पद पाठ करून येऊ शकतो बरं का, श्लोक पाठ करून येऊ शकतो. कीर्तनात काय आर्या, ओवी, साकी, दिंडी एवढं पाठ करून येऊ शकतो. पण तो जर अभ्यास करणार असेल ना, तर त्याला काय सांगायचंय याच्यापेक्षा आपल्याला जे प्रश्न पडलेत ना त्याची उत्तर तो सांगतो सोबत. बघा तुम्ही, अरे असं मला वाटत होतं बरं का, मला एकदम या प्रवचनात ते मिळालं. कसं आहे, संत म्हणतात, चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा काय. चिंता नावाची गोष्ट आहे ना, कुणाला नाही येतो इथे बसलेल्या. बहुतेक जण तर चिंता आहेत म्हणूनच मंदिरात येतात, नाही का. वडा मला पाव, वडा मला पाव, वडा मला पाव, ते मधनं मग काही दिवसांना मला गायब होतं आणि वडापाववर येतं आपलं. चिंता प्रत्येकाला बरं का. चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय, वैद्य बिचारा क्या करे. वैद्य काय करणार होत्या चिंतेला. कहाँ तक दवा लगा, की जेवढी तुम्ही आत 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 ज्ञान ना चिंता, तेवढा त्याचा त्रास आधी होणार आहे बरं का. मला सांगायचं हे. म्हणून एका विशिष्ट कालावधीनंतर दोन्ही म्हणजे वयाच्या आणि त्या चिंतेच्या, मकरंद व सुमंत आहेत ना, ते फार सांगतात, छान उदाहरण देतात. लहान मुलं आणि म्हातारी माणसं दोघी सारखीच असतात. म्हणजे कुठल्या बाबतीत, ते लहान मुलं जेव्हा चालायला शिकतं ना, अगदी काय 2 पावलं 4 पावलं चालतं बरं का. सुरुवातीला ते आईबाबांचा हात धरतं, बोट धरतं, आणि ते चालायला त्याला असं वाटलं की ते चालायला लागलं की लगेच हात सोडतं. आपण परत धरायला गेलो की ते म्हणतं नको मी चालतो. बुवांचं दृष्टांत वर्ग त्यांच्या प्रवासात ऐकलं काय, नको मी चालतो. आणि म्हणते म्हाताऱ्या माणसांची पण हीच खोड असते. काठी आली हातात, निम्मे दात गेले, रस्ता क्रॉस करायचा आहे, मुलगा मुलगी सून कोणीतरी हात धरतो, द्या मामांनी माझा हात धरा. ते म्हणतात नको मला येतं. लक्षात घ्या, तुम्हाला चालता येत नाही म्हणून त्यानं हात पकडलेला नाहीये, त्याला बरं वाटावं म्हणून तरी हात धरावा लागेल. त्याचा मुलाला बरं वाटावं, आपल्या मुलीला बरं वाटावं म्हणून तरी हात धरा. तसं आहे ना, एका वयानंतर आपल्याला काय वाटतं याचा फार विचार करायचा नाही, हे मला सांगायचं. कारण तुम्हाला काही वाटलं किंवा नाही वाटलं यांनी काही जगात फरक पडणार नाही. फक्त लक्षात ठेवा, परमार्थानं फरक आपल्यात पाडून घ्यायचा आहे, दुसऱ्यात नाही. दुसरे काहीही बदलणार नाही. 12 ज्योतिर्लिंगांपैकी काल जे म्हणजे त्या स्तोत्रामध्ये जे पहिलं आहे, सौराष्ट्रे सोमनाथांच, त्या सोमनाथाची कथा आपण पाहतो. दक्षानं आपल्या सगळ्या कन्या दक्ष प्रजापती या चंद्राला दिल्या आणि त्याचा रोहिणीवरती अधिक जीव, त्याच्यामुळे तो रोहिणीबरोबर रममाण व्हायचा. दक्षानं शाप दिला, तू क्षयी होशील, हळूहळू हळूहळू खंगत जाशील, आणि त्याचा परिणाम सृष्टीवरती जो व्हायचा आहे तो व्हायला. मी काल काय परिणाम होतात ते सगळे समजावून सांगितले तुम्हाला. आणि मग हे सगळे बाकीचे देव गेले ब्रह्मदेवांकडे, आणि ब्रह्मदेवांनी त्या चंद्राला उपदेश केला की बाबा रे, तू प्रभास क्षेत्री जा आणि तिथे
शिवांची आराधना कर. चंद्रानं कोणता मंत्र म्हटलाय तोही मी काल सांगितला. ओम त्र्यंबकम यजामहे. शिवपुराण आणि देवी भागवत मी पुन्हा पुन्हा सांगतो, याच्यामध्ये ही उपासनेची पुराण आहेत बरं का. अनेक मंत्र असे येऊन जातात जसं हे 12 ज्योतिर्लिंगांचं स्तोत्र बरं का. काही बाकी करू नका. सौराष्ट्रे सोमनाथांच्या श्रीशैली मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकार ओमलेश्वरी परल्या वैद्यनाथांच्या डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुगावने वाराणस्यां तु विशेषम त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारो घुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः. बोल काय? सप्त जन्म कृत पापम स्मरणेन विनिश्य. बस केवढं फल आहे. पण काय आम्ही ऐकत, आमचं पक्क आहे बरं का. गोंदवलेकर महाराजांचा एक हे चरित्रात घडलेला प्रसंग आहे. महाराज म्हणाले देवाने आम्हाला काय दिलं, तर देवाने आम्हाला विसरण्याची शक्ती दिली बरं का. बघा ना, आपल्याला विसरण्याची जर देणगी आहे बरं का. एका अर्थानं आपण एखादी गोष्ट विसरतो, फार अवघड असतं बरं का आपलं. आपलं म्हणजे मुद्दा मी यांच्याकडे बघून म्हणतोय, त्यांनाकडे. मागे एकदा लग्नात 50वा वाढदिवस झाला असतो बरं का लग्नाचा त्या बाईचा. ती म्हणते मागे एकदा लग्नात अमुक अमुक आहे की नाही. आपण पटकन विसरलो की नाही हे सगळं. लक्षात घ्या, विसरण्याचं वरदान आहे आपल्याला. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले हे वरदान आपण किती वापरलं, तर ज्यानं हे वरदान दिलं म्हणाले आपण त्या भगवंतालाच विसरलो. आहे ना. आपल्याला पट्टवर का सगळं माहिती आहे, आपलं सगळं पुस्तकात सगळं आहे की नाही. मग आचरणात काय येत नाही, कारण तेवढी आपली तयारी नाही अजून. पक्क लक्षात ठेवा, एवढी तयारी नाही. ती तयारी जेव्हा आपली होते, परमार्थात दुसऱ्या कोणी सांगून काही फरक पडत नाही. जोपर्यंत इथे आग लागत नाही ना तोपर्यंत काही होते. सगळं आहे ते काही बदलत नाही. इथे मला वाटलं पाहिजे, मला वाटलं पाहिजे, बस मग मार्ग सोपे होतात. त्या महामृत्युंजय मंत्राचा चंद्रानं 10 कोटी जप केलेला आहे. 10 कोटी. आपला किती असतो, फार तर फार 1 माळ. अगदीच जर नेटानं बसला तर 13 माळा. 2 माळा म्हणजे मग फारच नेटानं बसला असं म्हटले नाही, उठणारच नाही. शांतपणे केलात ना, म्हणजे फार बरोबर करू नये बरं का. काही जण मी बघतो हे आपलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. शांत करावं. श्रीराम जय राम जय जय राम किती मोठ्याने करावा, तर फक्त आपल्याला ऐकू येईल एवढ्याच मोठ्याने करायचं. कोणताही जप बरं का, कोणताही जप. याचा आयडिया आपल्याला खूप वेळ नाही, तर सुवर्ण मध्य काळात एखाद दिवशी ठीक आहे. काय जो आपला मंत्र असेल तो बरं का. त्या मंत्रात जेवढी अक्षर आहेत ना, मग तुम्ही नमः शिवायचा करताय किंवा शिवाय नमःचा करताय, तर किमान 5 माळा केल्याशिवाय उठू नका. किमान 5 माळा. श्रीराम जय राम जय जय राम किमान 13 माळा. काय दत्तप्रभूंचं आहे. त्या मंत्रात जेवढी अक्षर आहेत तेवढ्या तरी माळा एका बैठकीत बरं का, एका आसनात करण्याचा प्रयत्न करा. प्रणवाचा जप तुम्ही म्हणाल मग त्यातल्या त्यात सोपं आहे. ओम 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 नाही का, एकच माळ केली, एकच अक्षर आहे. प्रणवाचा जप मोठ्यांदा करू नये आणि तो अशा पद्धतीनं तर करू नयेच. मंत्र कोणते मंत्र कसे जपावे शिवमहापुराणातच सांगितले.
ओम 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 असा ओंकाराचा उच्चार म्हणजे प्रणवाचा उच्चार हा फक्त संन्यासानं करायचा आहे, प्रापंचिकानं करायचा नाही. मी पुस्तकातलं सांगतोय, माझ्या मनचं नाही किंवा मी ते सांगण्याचा अधिकारी नाही. मग दीर्घ ओंकार करावा, दीर्घ ओंकार. त्यानं 6 महिन्यामध्ये 10 कोटी मंत्र जप केलेला आहे. आता 6 महिने म्हणजे 180 दिवस, 10 कोटी भागिले 180 म्हणजे एका दिवसात किती, याचं कॅल्क्युलेशन आज घरी गेल्यावर करा. काहीतरी होमवर्क पाहिजे ना, उद्या विचारणार आहे, माझ्या लक्षात राहतं. आणि भगवान शिव प्रकट झाले, सगुण रूपात प्रकट झाले असं आणि दर्शन दिलं आणि म्हणाले काय अपेक्षित तो वर मागून घे. हा मला म्हणाला मला शाप मिळाला, तर तो शाप तुम्ही नाहीसा करा. नाही का, त्याला त्याचं दुःख काय होतं, कशा करता त्यानं आराधना केली होती, तर माझ्याकडनं अपराध घडला, मला चूक कळली, तर माझी जी चूक झाली त्याच्याबद्दल जो शाप मिळाला त्या शापातून मला मुक्त करा. तेव्हा महादेव म्हणाले जर मी त्या शापातून तुला मुक्त केलं तर तो अपराध घडेल, म्हणून मी काही तुला शापातून मुक्त करू शकत नाही. पण तो शाप मी आत्ताच्या भाषेत सांगतो थोडा डायल्यूट करू शकतो. याचं कारण त्या पोस्टवरती जो आहे, दक्ष प्रजापती या पोस्टवरती जो आहे नियुक्त, त्याचाही तेवढाच मान राखला गेला पाहिजे. म्हणून म्हणाले मी शापाचा प्रभाव कमी करतो, शाप मला थांबवणं शक्य होणार नाही. म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा जे येतात ना, तू एक एक कलानं वाढत जाशील. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आणि त्याच्यापासून दुसऱ्या दिवसापासून एक एक कलेनं कमी 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 होत जाशील. बरं, अमावास्येला चंद्र असतो का नाही हो? असतो, तो आपल्याला दिसत नाही बरं का, तो आपल्याला दिसत नाही. चंद्र नाही असं म्हणू नका, तो आहेच. त्याची ती जी कळा आहे, काय 16वी कळा म्हणतात ना, 16वी पूर्ण कळा म्हटलेली आहे बरं का, पूर्ण ब्रह्म आहे त्या ठिकाणी. ती कळा असते पण ती जाणवत नाही, अगदी बारीक सूक्ष्मतम अशी ती कळा असते बरं का. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी अगदी छोटी चंद्रकोर दिसते बघा, खूप बारीक असते, अगदी म्हणजे काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन करून बघायला लागते. आहे ना दुसरा दिवस, असा तू होत जाशील. असं वरदान त्याला दिलं. सगळे देव जमा आहेत त्यावेळेला तिथे. तेव्हा ते म्हणाले की महादेवा, तुम्ही या ठिकाणी प्रगट झालेला आहात, तर या ठिकाणचं स्थान महात्म्य वाढवा आणि या ठिकाणी कायमची वसती करा. म्हणून त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे ते सोमनाथ, चंद्राला सोम असं म्हटलं तर नाव आहे त्याचं, सोमनाथ रूपाने ते तिथे प्रगट झाले आणि त्या चंद्राची शुद्धी केली सगळ्या ऋषींनी आणि देवतांनी. म्हणून तिथे एक कुंड आहे, चंद्रकुंड असं त्याला म्हणतात. मी काही गेलेलो नाही आहे ना, आहे म्हणतात. त्या चंद्रकुंडामध्ये स्नान केलं तर असं सांगितलंय की क्षय इत्यादी जे असाध्य रोग आहेत
ते बरे होतात आणि तसंच त्वचेचे जे रोग आहेत ना ते सुद्धा बरे होतात, असं त्या कुंडाचं महात्म्य आहे. का आज सुद्धा का आहे तर त्यावेळेला जी काही त्यानं तपश्चर्या केली त्याचं फल म्हणून त्याला हे मिळालं. पण त्याचा दोष जाण्याकरता त्यावेळेच्या ऋषींनी आपलं तप खर्च केलं. त्या खर्च केलेल्या तपाचा आज सुद्धा आपल्याला फायदा होतो. या अर्थाने त्या कुंडामध्ये स्नान करतात. चंद्रकुंड नावाने ते विख्यात आहे. जो त्यात स्नान करतो त्याचे असाध्य रोग बरे होतात, पापमुक्त होतो. आणि असं सांगितलं या प्रवास क्षेत्राला जो प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं फल मिळतं आणि अंतिमतः तो स्वर्गलोकी जातो आणि पापमुक्त होतो. ही कथा सांगितली आणि सौराष्ट्रे सोमनाथांचं श्रीशैले मल्लिकार्जुन. आता मल्लिकार्जुनाची कथा काय ते सांगा असं म्हणून मल्लिकार्जुनाची कथा सांगायला प्रारंभ केला. त्या कथेकडे वळण्यापूर्वी काही क्षण नाम घेऊ आणि मग पुढच्या कथेकडे वळू. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपल्याला एक कथा सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा संदर्भ वेगळा आहे. बघा काय वेळ मी सांगतो. त्याचा संदर्भ वेगळा आहे. म्हणजे आपण गणेशांची आणि कार्तिकेयांची एक गोष्ट ऐकली, तर ती वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळी आली. इथे त्याचा संदर्भ हा मल्लिकार्जुन, जे दुसरं ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी सांगितलं, त्याची कथा, त्याच्या निर्मितीचा पूर्वभाग हा त्या कथेशी जोडलेला आहे. याच्या आधी गणेशांच्या उत्पत्तीची कथा आहे शिवमहापुराणामध्ये. कार्तिकेयांची तर आहेच, गणेशांच्या उत्पत्तीची कथा. ना आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ती पार्वतीला एक सखी म्हणाली, काय ग पार्वती, इथे तुझी आज्ञा ऐकणार कोण आहे? ती म्हणाली, अगं हे सगळे माझीच आज्ञा ऐकतात की. साक्षात महादेव सुद्धा माझीच आज्ञा ऐकतात, बाकीचं काय म्हणाले. आणि ती एकदा स्नान करत होती, तर काय नंदी आला, एकदा महादेव आले. ती म्हणे, बघ स्नान करताना काही प्रायव्हसी पाहिजे का नको, फक्त तुझं ऐकणारं कोणीतरी पाहिजे. आपल्याला वाटतं ना असं, फक्त माझं ऐकणारं कोणीतरी पाहिजे. म्हणून मग ते गणेशांचं निर्मिती, तो सगळा भाग आपल्याला माहिती आहे. गणेशांना दारावरती बसवलं तिनं. तुला मी निर्माण केले, तू माझा गणेश फक्त म्हणाली, तेव्हा तू माझं सोडून कोणाचं हे ऐकायचं नाहीस. बस दारावर. काय करू, काही नाही, कोणालाही हात सोडायचं नाही. तुम्हाला काहीतरी शस्त्र पाहिजे ना हातामध्ये, असं कसं दारावर बस, म्हणून दंड दिला त्याच्या हातामध्ये. गणेशाने विचारलं, हा संघशताब्दीचा दंड आहे की काय? सगळीकडे सध्या मेळावे चाललेत त्यांचे, नागपूरवर आणलंय की काय? ती म्हणाली, हा फक्त हातात धरला ना तरी पुरेच आहे. लक्षात घ्या, आई तेच आहे बरं का मातेचं. त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा हा आहे. शस्त्र काय याच्यापेक्षा त्याच्या मागे सामर्थ्य कोण आहे. प्रत्यक्षामध्ये हे सगळं निर्माण करणारी शक्ती ती आहे. काय सामर्थ्य असेल. आणि मग गणेशांनी ते सगळं परतावून लावलं, कोणाला हात सोडलं नाही. मग ते पुढे शिवांनी मस्तक भेटलं त्यांचं, आणि मग गजाचं मस्तक, हत्तीचं मस्तक लावलं. तो कथाभाग सगळा आधी याच्या आधी आहे. आणि आता कार्तिकेय आणि गणेश साधारण 2 वर्षांचं अंतर सांगितलं. 5-6 वर्षाचे आहे. ते खेळता खेळता कधी शिवलोकात खेळतात, कधी देवलोकात खेळतात, कधी पृथ्वी लोकात येतात बरं का, असा उल्लेख आहे. सगळीकडे त्यांचा संचार चालू आहे. त्यांच्यामुळेच हे सगळं घडलंय ना. हा सगळा पसारा त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांना असं काही इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका काही. खेळता 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 एकदा एका ऋषींच्या अंगणामध्ये आले, आणि त्या ऋषींकडे गडबड चालली आहे. कसली? तर लग्नाची गडबड चालली आहे, विवाहाची गडबड चालली आहे. पण हे लहान आहेत दोघं, त्यामुळे यांनी आतापर्यंत हे विवाह वगैरे शब्दच ऐकलेले नाही, लग्न ऐकलंच नाही कधी. बरं ती गडबड सगळी बघितली बरं का. आणि गणेशजी कार्तिकेयांना म्हणाले, दादा आपलं पण लग्न व्हायला पाहिजे बरं का, माझं लग्न व्हायला पाहिजे. तो म्हणाला, तुझं काय, माझंही व्हायला पाहिजे, मी मोठा आहे.
बरं लग्न म्हणजे काय हे कळत नाही बरं का, पण काहीतरी व्हायला पाहिजे. ती गडबड कळली ना काय चालली, तुझं जसं व्हायला पाहिजे तसं माझं व्हायला पाहिजे म्हणून गेले. तो वही परत शिवलोकामध्ये शिवांना बसवलं, पार्वतीला बसवलं, मातेला बसवलं. म्हणाले आई बाबा लग्न करा आमचं. अरे काय म्हणजे अभ्यासाची वेळ म्हणाले, ते काय माहिती नाही. आम्ही आता म्हणाले पृथ्वी तलावावरती जाऊन तिथे एका ऋषींकडे गडबड पाहिली सगळी, काय छान घर काय सजवलंय, दाराला तोरणं काय लावली, त्यांच्याकडे लग्न आहे, आम्हाला पण लग्न करायचं. मातेला प्रश्न पडला काय करणार आता. ठीक आहे म्हणाली करू, पण त्याच्याकरता काहीतरी तुम्हाला सिद्ध केलं पाहिजे. लग्नाला तुम्ही तयार आहात हे सिद्ध केलं पाहिजे. मग त्याच्याकरता काय, तर त्याच्याकरता 3 वेळेला जो पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी येईल त्याचं लग्न आधी. आपल्याकडे जर असं आपण नियम लावला मुलाला 3 वेळा, तर काय त्याचं काय या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात शक्य नाही. बरं तुम्ही म्हणाल कोणी पाहिलंय 7 जन्मात, नाही का पुढच्या जन्मात तर कोणी पाहिलंय. पक्क लक्षात ठेवा दर जन्मामध्ये आपले नातेवाईक तेच असतात. आध्यात्मिक उन्नती जर झाली आपली तर आपण वरच्या वर्गात जातो. ती जर झालेली नसली तर ह्या जन्मात जे आहे तेच. म्हणजे या जन्मात आपण कुणाला त्रास दिला असेल तर पुढच्या जन्मात तो आपल्याला व्याजासकट परत मिळतो. बरं तसं दुःख भोगावं लागतं नाही, तेच भोगावं लागतं लक्षात घ्या. आणि व्याजासह माऊलींचे शब्द आहेत, तेच भोगीचे ज्ञानेश्वरीमध्ये, तेच तसंच. देगलूरकर महाराज फार छान बोलतात त्याच्यावर. काय वेगळं काही नाही त्यात काही कॉम्प्रोमाइज नाही, तेच भोगावं लागणार. आणि त्याचा नियम असा आहे, म्हणजे समजा अग्नीला हात लावला आपण तर त्याचा दाह होणार की नाही. एखादा त्रास मी एखाद्याला दिला तर मला तोच त्रास तसाच भोगावा लागणार. पण तो मी दिलेला त्रास किंवा मला भोगावा लागणारा त्रास याच्यातलं जे अंतर आहे ना, ते जेवढं वाढत जाईल तेवढं त्याची दाहकता अधिक आहे. भीष्मांचं उदाहरण माहिती आहे आपल्या सगळ्यांना. शरपंजरी पडले महाभारताच्या 5व्या-6व्या दिवशी युद्धाच्या. युद्धानंतर भेटायला आले भगवंत. सगळ्या कथा भागात मी जात नाही. आणि मग त्यांना एक जन्म म्हणाले, मी काय असं केलं होतं, मी आत्ता या जन्मात एक शब्द फिरवला नाही. म्हणाले प्रतिज्ञा केली होती म्हणून मी चुकीच्या बाजूने उभा राहिलो. राज्यावरती बसू नये का, तर भीष्म प्रतिज्ञा. तरी सुद्धा माझ्या वाटेला हे का. मग मागचा जन्म दाखवला. भगवंतांनी काय मित्रांना स्पर्श केला असं म्हणतात, काय वेगवेगळे मी ऐकलंय फक्त. त्याच्यामुळे मागचा जन्म दाखवला. मागच्या जन्मात काही नाही, एकदम ऑल क्लिअर. त्याच्या मागच्या जन्मात काही नाही, काही केलं नाही वेडवाकडं. असे किती जन्म मागे गेले भगवंत, 100 जन्म मागे गेले. 100 जन्म मागे जाऊन त्या जन्मात सुद्धा ते एक राजपुत्र होते. बघा एवढा मागे आला सिनेमा. 100 जन्मांचा फ्लॅशबॅक सुरू झाला आता. त्यावेळेला घोड्यावरून जात असताना एक छोटा रस्ता होता आणि समोरून काही दळ येते, सैन्य दळ. असं पाहिलं आणि एक सरडा पडलेला बघितला त्या रस्त्यात. आणि त्यांनी असा विचार केला की अरे ह्या घोड्यांच्या टापांखाली येईल हा सरडा आणि मग गतप्राण होईल, त्याच्यापेक्षा याला उचलून बाजूला टाकावा.
म्हणून बाण काढला. त्या बाणाच्या टोकावरती त्या सरड्याला उचललं, उचलून बाजूला टाकलं, बाजूला टाकलं आणि ते दळ गेलं. बस झाला प्रसंग. यावर भीष्म म्हणतात, पण मी तर त्याला वाचवलं ना. भगवंत म्हणतात, हे तुझ्या बाजूनं बरोबर आहे, पण घडलं काय तर तो सरडा एका बाभळीच्या कुंपणावरती जाऊन पडला आणि त्याच्या अंगात त्या बाभळीचे काटे घुसले आणि तो जेवढा क्षण जिवंत होता, वास्तविक किती क्षण जिवंत आहे तेवढाच त्रास व्हायला पाहिजे ना, पण नाही ना. ते जे कर्म केलंय त्याचं फळ 100 जन्मानंतर भोगावं लागणार आहे. म्हणून त्याची दाहकता वाढली आहे. व्याज साठत 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 गेले ना. 40 वर्षापूर्वी अगदी आठवा, समजा जो काय आपल्याला पगार असेल त्यातले 100 रुपये आपण फिक्स डिपॉझिटला ठेवले, त्या काळातल्या पगाराचं म्हणून सांगतो. तर त्याचं आज व्याज वाढत 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 जे काही भोगायला मिळणार आहे ना, तसं हे कर्माचं होतं. बरं, त्या सरड्याला बाणावर उचलला ना आणि ह्याच्यावर टाकला ना कुंपणावरती, तीच आज परिस्थिती झाली बरं का. बाणांच्या शय्येवरती पडले. त्याला जसे काटे टोचतायत ना, तसे यांना बाण टोचताय. तेच भोगावं लागतं, लक्षात घ्या, तेच भोगावं. त्यामुळे जे भोगावं लागणार आहे त्याचा आनंदानं स्वीकार करायचा. लक्षात, पहिलं काय करायचं तर आपला स्वीकार वाढवायचा. हे आलंय का वाटेला, हे आलंय का, हे भोगून जर संपवलं नाही तर ते पुन्हा केव्हा तरी भोगावं लागतं. रामकृष्ण परमहंसांची कथा आहे. विवेकानंदांनी त्यांना जेव्हा त्रास व्हायला लागला ना, तेव्हा स्वामीजी म्हणले की तुम्ही सांगा ना मातेला, काय अवघड आहे तुम्हाला. कॅन्सर जेव्हा आत्ताच्या वर्षी डिटेक्ट झाला, तुम्ही सांगा ना मातेला. ते म्हटले, मला हे माझं जे आहे ना प्रारब्ध ते भोगून संपवावं लागेल, नाहीतर त्याच्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागेल. प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं, लक्षात. कर्माची गती इतकी पक्की आहे ना, इतकी पक्की आहे. असो, पण आपलं चाललं होतं की लग्नावरून तिकडे गेलो. मला सांगायचं काय की हेच नातेवाईक आपले असतात थोडक्यात. त्यामुळे असं वाटून घेऊ नका कुठून या घरात पडले, आणि आपण असं वाटून घेऊ नका काय माझी कुणाशी गाठ बांधली होती. जो कोण आधी पृथ्वी प्रदक्षिणा 3 वेळा करून येईल त्याचं लग्न करू म्हणाले. पहिलं झालं. कार्तिकेय काय वाहन मयुरावरती बसले, त्यांना माहिती होतं. असं निघालो की जरा स्पीड वाढवला की 3 वेळाला होईल पृथ्वी प्रदक्षिणा. बरं, आपण एका जागी उभे राहिलो ना तरी पृथ्वी प्रदक्षिणा होते बरं का, कारण पृथ्वी फिरतच असते ना. फक्त त्याला किती काळ लागणार आहे ते विचारू नका. झालं, निघाले. एक दिवस गेल्यावर का बाकी यांचं रुटीन सुरू झालं. गजानन काय आपले नेहमीसाठी विद्येची देवता आहे ना, ते म्हणाले ज्या अर्थी मातेनं असं काहीतरी सांगितलंय इतकं हे भौगोलिक नाही आहे. म्हणाले ही भौगोलिक नाही आहे पृथ्वी प्रदक्षिणा. सांगणारी कोण आहे हो? साक्षात जगत जननी आहे. पिता त्याचे शिव आहे. काय करूया? काही नाही, दोघांनाही बोलवलं आणि एका हिमखंडावरती बसवलं. आईला वंदन केलं, चरण प्रक्षालन केलं. माता म्हणाली, गजानना तुला माहिती आहे ना
काय पैज आहे, काय तुला सांगितलंय? हो बाबा माहिती आहे म्हणले, आता चरण प्रक्षालन केलं ना तुमच्या दोघांचं की मी तेच करणार आहे. काय करणार आहेस तू? काल जे सांगितलंस ते. हो का? माता पित्यांचे चरण प्रक्षालन केले आणि ज्या हिमखंडावरती ते दोघं जण बसले होते त्याला 3 प्रदक्षिणा घातल्या. हात जोडून उभा राहिला, म्हणाला बालका करता त्याचे माता आणि पिता हेच सर्वश्रेष्ठ असतात. त्यामुळे त्यांना एकदा प्रदक्षिणा घातली की पृथ्वी प्रदक्षिणा झाली आहे. काय कौतुक वाटलं मातेला, म्हणजे हा खरा आहे. याचं आता लग्न लावून देऊया. झालं ना हो, लग्न केव्हा लावणार म्हणाले? आजचे जे स्मृतिदिन आहेत ना तेवढे वाचले की लग्न म्हणाले. ये ग मला वाढदिवस आहे श्रीमती सविता मधुकर अभ्यंकर आणि देणगीदार आहेत माधव रामचंद्र नामघोषे. स्वामी महाराज की जय. स्मृतिदिन वाचन हा नारद मंदिराचा नित्याचा क्रम आहे. ज्यावेळेला मध्यंतर होतो कीर्तनामधला त्यावेळेला साधारण 7 वाजता ती वाचायची वेळ ठरलेली. ती उभी राहिली होती बराच वेळ येऊन. म्हटलं आता काय जागा सापडायला पाहिजे ना, कधी कधी वाचायचे. मंगलमूर्तींचं विवाहाचा प्रसंग आहे, त्यांचं नाम घेऊ आणि मग पुढच्या कथेकडे वळू. अगदी क्षणभर नाम घेऊ. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. वरदानंद भारतीने रचलेलं एक शिवस्तुतीपर बोल आहे.
त्या म्हणू का असं मला त्यांनी विचारलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं सुरुवातीला तुम्हाला सांगतो, मला काय लक्षात इथे बसत आलं, इथे बसत पुढच्या तेवढं फक्त म्हणू आणि पुढच्या कथेकडे जाऊ. तेवढा आहे. हो हो म्हणा म्हणा म्हणा, काय अडचण नाही. एकदा माईकवर बोला, फक्त आवाज येतो ना सगळ्यांना. हां जवळ जरा आपली भाललोचन 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 धावरे भाललोचन 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 पावरे मस्तकी शशीची कला मृदुमंगला सुखशीतला अमृत जीतुन बरसते निकषांत जगतीतला मोहवीनच अल्पती हर ध्यानमग्नच सर्वदा श्री शिवा भजतो अशा मद बाधतेनच आपदा निर्मला मधुरा शिवा शुभ सर्व मंगलकारी वाहते जुळू गौतमी जलतारिणी अगहारिणी स्वच्छता परिशांभवी नच वाढवू शकते कदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते नच आपदा शैलजा सुभगासती अतिशोभना सुमकोमला अंकभूषण होऊनी करवेष्टिते मृदुआगरा चित्तना चलते परी सुख सेवनी विषयी मुदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते नच आपदा व्योम पावक पवन तपगणी औषधीपती चंद्रमा जीवना प्रतिदेत तेजन शोषिते नितती क्षमा आठवे यजमान रूपही मूर्त जो धरितो सदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा क्षीरसागर मंथिती सुरभेऊनी असुरासवे लाभली रत्ने बहु नच घेतली परिती भवे कालकूटच सेविले इतरास वाटून संपदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते नच आपदा विठ्ठले धरिले शिरी निज लिंगते मुकुटाकृती अत्रि गौतम गार्य कश्यप देवलादिक वंदिती सेविती कवी भाट होऊन इंद्रही धरितो पदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते नच आपदा जाळिले मदनागटे परिनाचतो शबरी सवे मोहिनी कवळू बवे गजचरमही धरितो नवे रावणावर दे हरी त्रिपुराचिया परी दुर्मदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते नच आपदा
शोभतो जलदापरी हरिंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा हरवेदना परिराहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते न आपला वेदही मौनावले नच पावले मुनिजा प्रती भाविका परिवेटतो हृदयात हा गिरिजापती आकुले मनतातये लवनावणे उरते तदा श्री शिवा भजतो अशा मद माधते न च आपदा शैव वैष्णव सौरशाक्तरी गाणपत्य मतांतरी वस्तुजी भजनीयती न च शंकरा विन दूसरी वन्द्यः स्तवनीयः नितसेव्यः सकला सदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते न च आपदा पार्वतीवर चंद्रशेखर नागभूषण शांतरी ज्ञानदायक विश्वमोहक नाथ हा करुणानिधी भाव ठेवून मानसी दृढ कामदाहक कामदा श्री शिवा भजतो अशा मद बाधते न च आपदा भारलोचन 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 धावरे भारलोचन 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 पावरे धावरे हर पावरे हर धावरे हर पावरे गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय इकडे गणेशाची माता पित्यांना प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि कार्तिकेय म्हणाले केवढा वेळ चाललाय तेवढ्यात माझ्या 2 प्रदक्षिणा फक्त झाल्या एवढ्या वेळात कार्तिकेयांच्या 2 प्रदक्षिणा झाल्या बरं का गणेशांचा विवाह झाला तिकडे त्यांचा संसार सुरू झाला कार्तिकेयांची 3री प्रदक्षिणा पूर्ण होणार एवढ्यात एक प्रसंग घडला आता काही 100 किलोमीटर अंतर राहिले तेवढ्यात भेट झाली नारद मुनींची नारायण 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 काय कार्तिकेय कुठे चाललास कुठे म्हणे अजून तो गजानन निघाला नसेल म्हणाले माझ्या 3 पृथ्वी प्रदक्षिणा झाल्या कार्तिकेय तुला फसवलं बरं का तुला फसवलं नारद येतात ना तेव्हा नुसते येत नाहीत बरं का ते काहीतरी घेऊनच येतात आणि ते आल्यानंतर इतकं बरं वाटतं ना राधाधर राधाधर
राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरे गोविंद रमारमण हरे गोविंद मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी म्हणजे यमुना यमुनेचे एक नाव कालिंदी आहे कालिंदी तट तट म्हणजे किनारा आणि पुलिंद म्हणजे त्या नदीच्या किनाऱ्याच्या बाजूला असलेली जी वाळू आणि लांछित म्हणजे लागलेला भगवंत अनवाणी पायाने फिरले ना हो इथे सगळे म्हणून त्यांचं वर्णन आहे असं कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुत पाला रविंद जय जय सुरनुत पाला रविंद जय जय रमा रमण हरे गोविंद रमा रमण हरे गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय कार्तिकेया तुला फसवलं बरं का हा अरे तिकडे गणेशाचं लग्न झालं सुद्धा मातेनं सांगितलं होतं म्हणून तिसरी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली पण कार्तिकेय घरी गेले नाही कुठे गेले तर या क्षेत्री गेले बरं का साऊथ मध्ये आपण म्हणतो ना मुरुगन कार्तिकेयांचं नाव आहे मुरुगन स्वामी कोण आहे हेच आहे बरं का त्यांना असं वाटलं बरं का की आपल्याला नारदांनीच केलं बरं का बाकी कोणाचंही म्हणणं त्यांनी ऐकलं नाही माता पित्यांकडे परत गेले नाही या ठिकाणी आले आणि तिथे तपश्चर्येला बसले पार्वती व्यथित झाली बरं का पार्वतीला हा वृत्तांत कळला ती म्हणली अहो काय कार्तिकेयानं किमान आपल्याकडे यायचं तरी विचारायचं आपल्याला काय झालं होतं पण त्यानं गैरसमज करून घेतला असू देत आपला मुलगा रागावला म्हणून काय झालं आपण जाऊयात त्याच्याकडे बघा आई कसं सांभाळून घेते सगळ्या गोष्टी घरातल्या का महत्वाचे आहे काल मी सांगितलं माता किती महत्वाची घरातली स्त्री किती महत्वाची तिनं सांभाळून घ्यायचं सगळं कुटुंब आणि ते ज्या ठिकाणी तपाला बसले होते त्या ठिकाणी शंकर पार्वती आले आणि ते आले याची चाहूल लागल्यानंतर ते स्थान सुद्धा सोडलं कार्तिकेयाने आणि तिथून पुढे अजून 3 योजना म्हणजे 12 कोस असं दिलेलं आहे 3 योजना लांब क्रौंच नावाचा पर्वत सांगितला आहे क्रौंच त्या पर्वतावरती जाऊन बसले आता जिथे कार्तिकेय तपश्चर्येला बसले ती जागा शिवपार्वतींना कळली होती पण ते तिथे नाहीये हे म्हटल्यावरती मातेला फार दुःख झालं त्या ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वती हे प्रगट झाले असं म्हणतात कार्तिकेयांना भेटण्याकरता आणि ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये प्रगट झाले ते हे ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन नावाचं क्षेत्र मल्लिका हे पार्वतीचं दुसरं नाव सांगितलं आणि अर्जुन हे शिवांचं नाव सांगितलं बरं का
ते दोघेही एकत्र प्रगट झाले तिथे, म्हणून मल्लिकार्जुन नावाने ते शिवलिंग आहे. बरं, कार्तिकेय स्वामी तर आता पुढे गेले आणि त्यांनी असं सांगितलं की मला काही तुम्हाला भेटायचं नाही. तेव्हा यांनी असं ठरवलं की आपल्याला याला भेटायचं नाही ना, पण आपण एकटे गेलो तर हा आपल्याला भेटायला तयार आहे. कारण ते जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा सांगितलं तेव्हा दोघांचं दर्शन एकत्र घडलं. तर तुमच्या दोघांबद्दलचा जो आदरभाव आहे त्याला कुठेही तडा जाता कामा नये. बघा काय भाव आहे कार्तिकेयांचा. पण माझ्या मनामध्ये ते दुःख कायम राहील, म्हणून मी तुम्हाला एकत्र भेटणार नाही. म्हणून असं सांगतात की प्रत्येक पर्वकाळी म्हणजे एक पौर्णिमेला पार्वती भेटायला येते आणि अमावस्येला शिवजी भेटायला येतात आपल्या मुलाला. आज सुद्धा असं सांगितलं जातं महिन्यातनं एकदाच परवानगी आहे भेटायची. तिथे कार्तिकाने मी तुझं काय स्त्रीचा चेहरा बघणार नाही वगैरे आपण ज्या कथा वाचतो ना, याच्या पूरक म्हणून ज्या, म्हणून मग एक दिवस तो जो कार्तिक स्वामींचा जन्मदिवस साजरा केला जातो त्यावेळेला ते मंदिर जिथे जिथे आहे ती त्या दिवशी ते दर्शनाकरता खुलं असतं. बघा, पर्वतीवरती आहे ती. मला अगदी आठवतंय म्हणजे नाही माता त्यावेळेला रांग लागालेली असायची भगिनी वर्गाची, त्या दिवशी फक्त दर्शन होतं. आता अजूनही लागत असेल जरा आहे ना लागते. तर तो एक दिवस वर्षातनं इतर सगळ्या म्हणजे पार्वतीचे जे गण आहेत त्यांना भेटायला परवानगी आहे. पार्वती स्वरूप ज्या माता आहेत त्यांना भेटायला परवानगी आहे. म्हणून ह्या मल्लिकार्जुनाचं दर्शन घ्यायला सांगतात. त्या दर्शनानं काय होतं तर इष्ट मनोरथ पूर्ण होता आणि कार्तिकेयांनी असं सांगितलेलं आहे की जो माझ्या इथे येईल, माझ्या इथे म्हणजे या क्षेत्राला येईल आणि माझ्या माता पित्यांचं दर्शन घेईल त्याला पुन्हा गर्भवास भोगावा लागणार नाही. हा कार्तिकेयांनी दिलेला आशीर्वाद आहे बरं का. पुन्हा या देहामध्ये किंवा कोणत्याही देहामध्ये तो सापडला जाणार नाही. म्हणजे 84 लक्षाचा जो फेरा आहे त्यातून तो मुक्त होईल असा आशीर्वाद कार्तिकेयांनी दिला. आणि ते झाल्यानंतर ही कथा संपली आणि लगेच म्हणाले तिसरं जे ज्योतिर्लिंग आहे महाकाल, त्या महाकालाची कथा तुम्ही सांगा. असं म्हणून सूत लगेच सावरून बसले. म्हणाले महाकालाची कथा तुम्हाला सांगणार आहे, पण बरोबर उद्या संध्याकाळी 6 वाजता सांगणार आहे. का? कारण त्यांचं नावच महाकाल आहे. त्यामुळे महाकालांची कथा सुद्धा महानच आहे तेवढी. त्यामुळे ती श्रवणाकरता तेवढा पुरेसा वेळ पाहिजे. उद्या किती तारीख आहे? 12. उद्या आणि परवा 12 आणि 13 2 दिवस आहेत. त्यामुळे उद्या आपण 1-2-3 कथा अजून पाहू आणि परवा 12 ज्योतिर्लिंगांच्या पूर्ण करणार आहे. काळजीच करू नका. परवा मला अजून एक कार्यक्रम आहे, आरती करू आणि थांबू. उद्या महाकालांची कथा आल्या बरोबर सुरू होईल. त्यामुळे ज्यांना महाकालांची कथा ऐकायची अजिबात उशीर करू नका. बुवा पाहुणे 6 इथे हजरच असतात. आरती करू आणि थांबू.
सकलमयोगेव यथानभावे
2 दिवस होतो. तिथे उत्सव चालू हो. संपला काल संपला